नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अभय तेंडुलकर यांचंही काम त्याच तोलामोलाचं आहे. कारण त्यांनी प्रभागात हेल्थ कॅम्प अनेकदा घेतले, आरोग्य शिबिराच्या दृष्टीनं, आणि रक्तदान शिबिरही त्यांनी घेतलंय. कर्णबधीर मुलांना काहींना कानाचं मशीन त्यांनी दिलं. चंद्रकांत दादांच्या मदतीनं फिरता दवाखाना त्यांनी भागात सुरू केला, ज्यानं मोफत औषधं दिली जातात. मुख्यमंत्री सहायता जो निधी आहे त्यातनं जवळजवळ 450 व्यक्तींना त्यांनी मदत केलेली आहे. वाचनाची चांगली आवड या प्रभागात निर्माण व्हावी म्हणून फिरतं वाचनालय त्यांनी सुरू केलं. पोलीस चौकी सुद्धा त्यांनी या भागात मंजूर करून घेतलेली आहे. आरोग्यवर्धिनी अंतर्गत 25 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. बांधकाम कामगारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी देतानाच त्यांना मदतीसाठी मोठं काम केलं. भागात ओपन जिम आहेत, वॉकिंग ट्रॅक आहे, काही उद्यानांचं चांगलं काम केलेलं आहे. प्रभाग 20 म्हणजे विकासाची गौडदौड फिक्स असं गृहीत धरून त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. वाशी नाका रस्ता डांबरीकरणाला जवळजवळ त्यांनी ₹1.25 कोटी मंजूर करून आणले आणि हा अतिशय चांगला रस्ता त्यांनी केलेला आहे. गणपतीनगर येथे सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधलेला आहे. चंद्रकांत दादा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री खासदार धनंजय माडिक, आमदार अंमल माडिक यांच्या सहपालकमंत्री मिसाळ मॅडम माधुरी मिसाळ या सगळ्यांच्या फंडातून विविध माध्यमातून त्यांनी या प्रभागात निधी आणला. ते स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर आहेत. पत्नी नेहा सुद्धा उच्च शिक्षित आहेत, अभ्यासू आहेत. महिलांसाठी काहीतरी करण्याची प्रचंड धडपड आहे. प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. महिलांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल व्हायला पाहिजे, हा विचार मनात ठेवून नेहा तेंडुलकर गेले अनेक वर्षे काम करत आहेत. म्हणजे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद हेच आपलं महत्त्वाचं काम असं मानून ते महिलांसाठी धडपडत, कारण उज्ज्वल भविष्यासाठी एक शक्ती देण्याचं काम ते गेले अनेक वर्षे करत आहेत. लाडकी बहीण योजना तर त्यांनी अतिशय चांगली राबवली. 4,000 महिलांना त्याचा लाभ त्यांनी मिळवून दिला. सरकारच्या असू दे, भाजपच्या असू दे, सगळ्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातील यासाठी सातत्यानं तेंडुलकर कुटुंबाची धडपड सुरू असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चांगलं व्हिजन घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व नेहा तेंडुलकर त्या प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपच्या वतीनं मैदानात उतरलेला आहे.